तुमच्या आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींचं आम्ही देवस्थान स्वागत करतो आणि आपल्या कॉन्फरन्सला सुरुवात करतो. पहिल्यांदा चेअरमनांचे इंट्रोडक्शन देतील आणि नंतर भाविक देतील. चेअरमन श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी, मागील 2 महिन्यापासून या चांदीबाबत उलट चर्चा चालू आहे. त्या चांदीबाबत ज्या नवीन ते भाविक खुलासा करणार आहेत ते खुलासा पुढील भाविक देतील. नमस्कार, मी रमेश जनार्दन देवकर, वेजेगाव. प्रत्येक पौर्णिमेला मी अगदी श्रद्धेनं म्हणजे गेले 15 वर्षापासून तरी मी सुरुवात केल्या या देवस्थानला पूजेला नेहमी पहाटेच येतो आणि आमचे सर्व कुटुंबीय किंवा गावकरी आपल्या परिसरातले सर्व ह्या देवस्थानचे प्रामाणिकपणे आणि मी तरी मोठा भक्त आहे. तर सांगायचा विषय आता जसे चेअरमन साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं की आपल्या गाभाऱ्यातील सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील समोरचे जे 2 खांब आहेत ते पूर्वी अष्टकोनी जे खांब आहेत ते पूर्वी आमच्या पूर्वजांनी पितळेचे बनवलेले होते. त्याच्यावर पितळेचा पत्रा चढवून केलेली होती तयारी. तेच नंतर आम्हाला ट्रस्ट मार्फत विचारलं गेलं काही वर्षापूर्वी की बाबा ह्याची काही तुम्ही दुरुस्ती किंवा काय पुनरावृत्ती करणार आहे का. तर त्यावेळेला आमचे चुलते श्रीयुत कैलासवासी दत्तात्रय शंकर देवकर यांनी त्याला मान्यता दिली आणि त्या 2 खांबावरती चांदीचा पत्रा चढवून नक्षीकाम करून ते पूर्ण केले. आणि काही दिवसापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी ते नादुरुस्त झाले किंवा त्याचे पत्रे निघतायत किंवा ते लोकांना बघताना लागते असे माहिती मिळाल्यावरती ते आम्ही इथे भेट देऊन ते पाहणी केली आणि आमचे चुलत भाऊ आणि आमच्या कुटुंबियांनी मिळून ते ट्रस्टच्या संमतीनं दुरुस्तीसाठी काढून नेलेले आहे आणि त्याचं काम सुरू आहे. आणि ते काम पूर्ण झालं की काही दिवस लागतील, समजा 20 दिवस लागतील किंवा 25, काम पूर्ण झालं की जसं ते स्ट्रक्चर होतं त्या 2 खांबावरती त्या पद्धतीनं पूर्ववत बसवणार आहोत. धन्यवाद. भरपूर आल्या, खोटे आल्या पेपरला, तुमच्या मीडियाला. त्यामुळं वस्तुस्थिती समजावी खरी म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे. आणि बातम्या खोट्या जास्त ऐकल्या आणि देवस्थानला बदनाम करायची ही भूमिका आहे. ही सगळा राजकीय हेतू आहे. राजकीय हेतूतून हे म्हणजे कट कारस्थान रचलेलं आहे आणि ह्या कुठल्याही भाविकांनी या बातमीला बळी पडू नये आणि या देवस्थानमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा चांदी गायब होणं असे प्रकार झालेले नाही. आटपाडी तालुक्याचे आरपीआयचे नेते राजेंद्र खरात त्यांनी सुद्धा धर्मदाय आयुक्ताकडे रथाच्या दृष्टिकोनातून एक तक्रार काल दाखल केलेली आहे की रथावर असणारी चांदी सुद्धा गायब झाली आहे असा एक आरोप त्यांनी काल केलेला आहे. त्याबाबत असं सांगू शकतो, धर्मादायकडे गेलेले त्याची नोटीस आम्हाला आली आहे. त्याच्या नोटीसचं उत्तर आम्ही व्यवस्थित म्हणजे जो काय खुलासा होईल तो खुलासा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. पीटीआर तो रथ आहे 320 किलोचा रथ आहे. पीटीआरला नोंद आहे, त्याचा ऑडिट करून दिलेलं आहे आणि रथ कमिटी वेगळी आहे. त्या रथ कमिटीने तयार करून देवस्थानला सपोर्ट केलेला आहे. जेव्हा ते काम सुरू झालं रथाचं तेव्हा ती स्वतंत्र कमिटी नेमली होती. जेव्हा एखादं काम मोठ्या स्वरूपात असतं ज्याची कॉस्टिंग जास्त आहे असं कामाला आम्हाला देवस्थानानुसार परवानगी नाही करायची, त्याला एक स्वतंत्र कमिटी नेमावी लागते. असा धर्माचे नियम आहेत. कमिटी नेमली, त्यात वेजेगावचे पण चेअरमन होते. बरोबर हे काय नाव त्याचं लक्ष म्हणतात ते त्याचे चेअरमन होते आणि काही भाविक पण त्यामध्ये होते. अशा कमिटीने ते स्वतंत्र काम केलं. ते पण संकलन झालेली चांदी, खर्च झालेली चांदी, मजुरी, राहिलेला हिशोब सगळा ताळेबंद देवस्थानकडे वर सुपूर्द करून तो परत पीटीआरला नोंद झालेला. 1 टन चांदीवरील हे सुतराम खोटा शब्द आहे. 1 टन चांदी कुठेही नव्हती, कशातही नव्हती. आणि चांदीचं काम झाल्यानंतर, रथाचं काम झाल्यानंतर त्यासाठी कुणी 1 ग्राम चांदी देखील संकलन केलेली नाही. तसे कोणाकडे पुरावा असले तर आमच्याकडे द्यावं तुम्ही. पुराव्याबाबत जर म्हटला तर अष्टकोनी खांबावर चांदीची घेऊन गेलेली होती. ती चांदी घेऊन जाताना पंचासमक्ष तुमचा काय ठराव झालेला होता का? कागदपत्र बाहेर कसे आहे? भाविकाकडे घेतले ना, भाविकाकडून घेतले आणि त्याचं काय रितसर आम्ही ठराव करून त्यांचं म्हणणं असं होतं की जे पत्र संमती पत्र दिलेलं आहे त्याच्यावर चेअरमनची, व्हाईस चेअरमनची किंवा विश्वस्तांची सही नाहीये. सचिवाची सही आहे आणि 2 साक्षीदार आहेत. साक्षीदार एक पुजारी प्रतिनिधी, एक साक्षीदार आणि एक साक्षीदार आणि एक त्यांचे पुजारी आहेत, त्यांचे एक साक्षी आहे त्याच्यामध्ये.
असं आहे. आता रात्री अपराधी एवढं सगळे सगळ्या लोकांचं एकत्र मिळवून करू शकत नव्हतं. तेव्हा जे उपलब्ध होते त्यांच्या सहाय्या त्यावेळेला घेतलेल्या होत्या. असं आहे. आणि ते चांदी त्या भाविकाकडे आहे त्यांनी कबुली केलेलं आहे. ते कामही सुरू आहे. दुसरा एक असा आरोप होता की ह्या गोष्टी नेत असताना रात्रीच्या का नेल्या, दिवसा तुम्हाला घेऊन जायला परवानगी म्हणजे कोणी अडवणूक केली? दिवसा भाविकाची वर्दळ असते ना. गर्दी आहे ना. असल्यामुळे काढता येत गैरसमज नाही, अडथळा दर्शन बंद निर्माण होते ना. होतोय. दर्शन बंद होते काढताना ती अडचण होती. बाकी काय होतं त्याच्यामध्ये तोच उद्देश, दिवसा भाविकांची तुमच्या गर्दी असते असं अडथळा सांगितलं. होतं भाविकांच्या दर्शनाला. चांदीचं काय मोजमाप वगैरे जातं का? नाही, मोजमाप वगैरे काही नाही. नाही, त्यांनी ते गाळून जे वजन केलंय ते पेपरला त्याच्या बातम्या येत्या हा, 24 किलो. प्रत्यक्षात अष्टकोनी खांबावर बसवलेली चांदी हम्म. आणि परत घेऊन जातानाच्या चांदीचं वजन केलेलं होतं का? नाही, ती लाकडावर मारलेली होती, वजन घावत लाकडावर नव्हतं. फिटिंग केलेली चांदी फिटिंग वजन केलेलं करता येतं. चांदी. भाविकांच्या म्हणण्यानुसार ते वजन आम्ही ठरवतो असं आहे. आपल्याकडे असा काही नियम आहे का की मंदिरात ज्या काही वस्तू द्यायच्या आहेत, त्या प्रत्येक वस्तूची नोंद पोस्ट ऑफिस मध्ये करणं बंधनकारक आहे, किंवा काही वस्तू अशाच देता येतात? तसं बंधनकारक आहे देवाला वाहणाऱ्या वस्तू, पण जे भाविक मनोभावे देवापुढे दान करतात त्या वस्तूशी ट्रस्टचा कोणताही संबंध येत नाही. काही भाविक म्हणाले की बाबा आमची नोंद करायची इच्छा नाही, देवाला अर्पण करणार आहे. अशा पण दुर्मिळ गोष्टी आहेत, तशा कमी आहेत, फार कमी पडतात. त्यातला हा एक भाग होता. असं आहे. बाकी इतर ऑफिसमध्ये मनुष्य आला का त्याचं ₹1 जरी असतं तर त्याची पावती देतो. ₹1 वस्तू असली तर त्याची पावती देतो. इथून पुढील काळामध्ये आता ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत याच्या दक्षतेसाठी पुढील काळामध्ये ट्रस्ट काही वेगळ्या उपाययोजना करणार? आम्ही उपाययोजना करणार. आम्ही भाविकासाठी सूचना फलक लावणार. ज्या भाविकाला वस्तू दान करायची त्या त्यांनी ऑफिसमध्येच करावा. नाही केल्यास त्याला ट्रस्ट जबाबदार राहणार नाही. त्याच्यात मौल्यवान वस्तू पितळ हे सगळं आम्ही घालणार आहे. फक्त नाशवंत वस्तू ज्या आहेत पोशाख म्हणा, लाईट हे काय आम्ही घालणार नाही. पण जे मौल्यवान वस्तू किमती आहेत त्याचा बोर्ड लावून सगळ्या वस्तू आम्ही आमच्या ऑफिसमध्ये आला तर आम्ही नोंद करणार आहे. गेले काही दिवस म्हणण्यापेक्षा जवळपास 1 महिन्याचा काळ लोटत आला. या कालावधीमध्ये बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं एक मोठं देवस्थान आहे, त्या देवस्थानाबद्दल उलटसुलट चर्चा माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये पसरत असताना 1 महिनाभर आपण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ घेतला, हे थोडस विसंगत वाटत नाही का? याच्यामुळे लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती की ह्यांच्याकडून वेळ जातोय म्हणजे खचितच काहीतरी काळ असेल. बरोबर आहे तुमचं. आरोप झाले हे सगळे खोटे होते, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. आणि त्याला उत्तर द्यायसाठी आम्हाला संबंधित भाविकांना तर भेटलं पाहिजे. पण जे काही 2, 4, 6 खांबाचा वाद होता त्यांच्या दृष्टीने वाद होता, आमच्या दृष्टीने वाद नव्हता तो. त्याचे देणगी देणारे संबंधित भाविक एक ठिकाण नाहीत कोणी. एक कटकला, गुरुसाहेबमध्ये, एक बेंगलोरमध्ये, एक मुंबईमध्ये त्यांचा समन्वय साधायला, त्यांचं म्हणणं मान्य करून गेला. त्यांच्यावर आम्हाला ठाम काय उत्तर आल्याशिवाय मीडियाला मी काय सांगू शकत नाही. ती अडचण होती आमची ना. तर शेवटी आम्हाला लिगली ऑफिसच्या बाजूला पण त्या बाजू सांभाळतात, मीडियाच्या बाजू आहेत, इकडे भाविकांच्या श्रद्धा आहेत, त्यांच्या बाजू आहेत, लिगल गोष्टी आहेत. अनेक गोष्टीला आम्हाला एका वेळी तोंड द्यावं लागतं, म्हणून थोडासा विलंब झाला. त्याविषयी दुसरं काय कारण नाही. आता एक मुद्दा असा आहे की जे मंदिरामध्ये दान केलेली प्रॉपर्टी ती ट्रस्ट कुटुंबात आमच्याकडे जाऊच नाही. तर ते समजा उद्या कोणी काहीतरी आणून ठेवलं तर ते जर समजा जर ते धोकादायक असलं तर त्यावर तुम्ही लक्ष देणार नाही, आपल्याला निष्काळजीपणा वाटत नाही. नाही, तसं काय नाही. इथं धोकादायक वस्तू आणायला कोणी भाविक आणत नाही. दुसरी गोष्ट, जे काय बाबा हाय आता ते गुप्तदान द्यायचं सगळं आम्ही रजिस्टर बनवून ही रजिस्टरला नोंद करणार आहे. आता एकही वस्तू बिन नोंदीची ठेवणार नाही इथून. तर जे पण आपलं हे चाललाय विवाद चाललाय तो त्याच आहे की लोकांनी आमच्या तुमच्याकडे त्याची नोंदच नाही. नाही, ते गुप्तदान दिले त्या भाविकांनी भाविकाच्या इच्छेनुसार माझं काय नाव इच्छेनुसार द्यायची इच्छा नाही असं म्हणाले तर आम्हाला त्यावेळेला बोलता येईल. पण आता ते दुरुस्त करून आता आम्ही नोंदी करून घेणार, कारण आपल्याला लिगल अडचणी थोड्याशा येतात, ते आता समजलं आपल्याला. कारण केवळ एकाच केसमध्ये असं झालंय, इतर कुठल्याही वस्तूचा कुठं घोळ नाही केलं. आणि आजपर्यंत परंपरा आहे, मोडली वस्तू आणि तक्रारी नव्हती. त्यांनी चांदी घालून भाविकांनी किती वर्ष झाली, त्यावेळेला कोणाची तक्रारी नव्हती. जेव्हा तक्रारी खोट्या बातम्यातून गेल्या त्याच वेळी तो प्रश्न आम्हाला उद्भवला. तर त्याच्या दुरुस्त आम्ही काय असेल करेक्टिव्ह मेजर्स आम्ही घेणार आहे पुढे. आपल्यावर झालेला जे आरोप आहे
शेतकऱ्यांचं आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला देवस्थानने आपण त्याचे प्रमुख म्हणून आपण ते थेट आलेले आहे. पण उद्या भविष्यामध्ये समजा काय कायदेशीर लढाईसाठी आपण सज्ज आहात. हो होय आहेत. नक्की. कोर्टात तुम्हाला काय अडचण म्हणजे नाही. कोणत्याही न्यायालयात गेले तर आम्ही आमची बाजू मांडायला समर्थ मांडायला काहीच अडचण नाही. समर्थन खोट्या करायला अफवांना उत्तर देण्यापेक्षा ते चांगलं आहे. ते चांगलं आम्हाला ठाम म्हणजे अफवा तर थांबतील अफवा थांबतील. ही लोकांना अफवा गैरसमज- थांबवायचं मुश्किल आहे गैरसमज पण एकदा कोर्टात गेलं म्हणजे त्याला पुराव्यानिशीच बोलावं लागतंय आम्हाला जे आहे ते आरोपाचं पुरावं ते आम्ही सादर करू शकतो. उद्या 1 टन चांदीचा विषय कोर्टामध्ये उद्भवला तर आम्ही आमच्या रेकॉर्डला जे आहे ते 300 टनाचा चांदीचा आम्ही पुरावा देऊ शकतो. 320 याचा अर्थ ती खोटी म्हणजे तिथंच शिक्कामोर्तब झाल्यानंतर आम्हालाही अडचण नाही ना, उलट क्लीन चिट झाली ना आम्हाला थोडक्यात असा विषय आहे. आणि आम्हाला 320 किलो चांदी गोळा करायला 8 वर्षे लागली आणि आम्ही ती 12 साली रद्द केला आणि 1 टन चांदी गोळा करायला त्या मानाने किती दिवस त्या रथावर बसू पण ती शकत बी आणि नाही. फिरून हं. काय आमची वयोवृद्ध माणसं फिरली काही इकडे तिकडे गेली त्या अनुषंगाने आम्हाला 300 किलो चांदी गोळा करायला 8 ते 9 वर्षे लागली. मग हे 1000 किलो गोळा करायला किती वर्ष लागतील तुम्हीच बघा. म्हणजे हा धांदात खोटा आरोप आहे का नाही. भविष्यामध्ये भाविकांना तुम्ही आव्हान काय करा? आम्ही आव्हान जी पारदर्शकता जी आहे, हा जे काही तुम्ही प्रश्न उपस्थित केलेले त्याच्या काही नोंदी वगैरे इथून पुढे काही जे आम्ही आव्हान इथून पुढे भाविकांना असंच करणार देवाला जी वस्तू तुम्ही वाहणार आहे नवस्फूर्ती करणार आहे त्या नवस्फूर्तीची किंवा मौल्यवान वस्तूची पावती घेतल्याशिवाय दान करू नये असं आवाहन करणार आहे. केल्यास आम्ही त्याला जबाबदार नाही. आमची रितसर पावती असेल त्याला आम्ही जबाबदार. आणि इथून पुढे काय कोणी कायदेशीर काही भूमिका जर घेतली तर ते लढण्यासाठी जे देवस्थान ते सक्षम आहे की डेफिनेटली नंबर का माहिती आजपर्यंत आमचा ऑडिट पूर्ण आहे रथाचा ऑडिट पूर्ण आहे आणि दर वर्षी आम्ही आमचं जे जमा खर्च आहे ते आम्ही धर्मादायाला सादर करतो. त्यांच्याकडून काही क्वेरी नाही आतापर्यंत. आतापर्यंत काही सुद्धा नाही त्याच्या आणि आम्हाला कोणताही आरोप त्यानुसार आम्ही guideline असं करत आहोत. गावातली सुद्धा एक आहे ती त्यांनी बरेचसेच अर्ज केले ती पण एकाच सुद्धा आम्ही त्याला गाव म्हणजे दोषी ठरलेलो नाही. तक्रारी वरचढ होत आहेत. पण लहान लहान सारख्या तक्रार होत असतात. पण आणि पुढील खांबाच्या बरोबर पाठीमागे सुद्धा काही जे खंड होते पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी या संदर्भात पण त्यांनी मुद्दा उपस्थित केले 4 खांबा. 4 खांबा. हे कसं आहे त्यांनी चांदी लावली त्या कारागिराच्या आणि ह्या बसवण्यात काहीतरी दोष आला त्यामुळे आम्हाला विनंती वजा करून ते त्यांनी काढून दिले. जो फरक होता बराचसाच मोठा होता त्यांनी घातलेल्या आणि त्या कारागिराच्या ताब्यात दिलेल्या त्यामुळे काढून नेलं आणि ते म्हटले त्या हे जर आम्ही देवस्थान सांगेल ती वस्तू आम्ही करायला तयार आहे. नव्यानं बनवायची इच्छा. कारागिरांना फसवणूक केल्यामध्ये आम्ही काम थांबवलं. थांबवलं हे असं ग्रुपचंच काम आहे त्याच्या सर्वांचं. चौघांचं. त्याचे एकमत होते त्यावरती अर्पण करतो त्यावरती केली हरकत नाही केलं तर हरकत नाही केलं तर हरकत आमची काही त्यावर काय राहणार. केलं तर झालेले आरोप जे आहे ते दांतांत खोटे आहे यावर आपण आता ठाम आहे. होय हो. आणि एवढी मोठी बदनामी देवस्थानची केली त्याच्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य किंवा त्यांच्याकडे त्याचा हेतू काय असावा असं वाटतं आपल्याला? ते राजकीय हेतून आपलं नाव सांगा. हा नमस्कार मी डॉक्टर राहुल चौकार. माझे आजोबा आबांच्या पूर्वी विश्वस्त होते चेअरमन आणि आता तेच हे जे सगळं हे चाललंय वितंडवाद जो चाललेला आहे त्याचा एकच कारण आहे की ही जी संस्था आहे आपली ग्रामपंचायत सुद्धा 5-5 वर्षाला बदलती बॉडी पक्ष येतात जातात आता तुम्ही बघितले नवीन पक्ष झाले पण ही जी संस्था आहे ते 35 ते 40 वर्षापासून कार्यरत आहे निर्वेदपणे कार्यरत आहे दरवर्षी ऑडिट होते सगळा कारभारीचा पारदर्शक आहे गावातल्या लोकांना बघवत नाही एवढी जुनी संस्था कुठलीही आतापर्यंत निर्वेदपणे चालू नाही आणि फक्त राजकीय आकसापोटी हे चाललेलं आहे बाकी काहीच त्याच्यात तथ्यच नाही आणि हे आरोप करणारेच माणसांचं असं म्हणणं आहे की हा मुद्दा मिटलाच नाही पाहिजे असं त्या लोकांनी येऊन बातम्या पसरवल्या असं पसरवलेलं अतिशय विश्वसनीय संस्था आहे आणि त्यालाच गालबोट लावलं जातं जी संस्था आधीच ही असती बदनाम असती तिला बदनाम करण्यात काही पॉईंट वाटतच नाही ती अतिशय विश्वसनीय संस्था आहे 35 ते 40 वर्षाचा इतिहास आहे त्यासाठी ते डागाळण्याचा सगळ्यांचा प्रयत्न बातम्याच्या मनामध्ये एक वादळ उठलंय ह्यापूर्वी उठलं होतं ह्या आधी सुद्धा हे झालेलं ह्या आधी सुद्धा उठलं होतं आणि ते संपलेलं कारण त्याच्यात काही तथ्य नाही ते त्यांना कळलेलंच
यावेळेला फक्त विषय जरा मोठा मिळाला एवढाच मुद्दा. राजकारणाचा विषय मिळाल्यामुळे नाही. जाता पक्षांना आव्हान करा लोकांना काय आव्हान करा? सांगते. किती हातात त्यांच्या तुम्ही बोला. सर्व भक्तांना मी असं सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की इथं कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. इथून पुढं मागं ज्याप्रमाणे तुमचं देवस्थानावर प्रेम होतं त्याप्रमाणे अखंडित राहावं. जे फक्त दान करणारे फक्त मंडळी आहेत आपण काय आमची पूर्वीपासून श्रद्धा जशी आहे तशी असावी आणि मी सर्वांनाच विनंती करतो, म्हणजे असं कुणी आरोप केले त्यांना नाही, सर्वांनाच विनंती करतो की एवढं मोठं आपल्या देशातलं देवस्थान आहे आणि आमची प्रामाणिक श्रद्धा आहे, सगळ्यांचीच आहे, तर ती तशीच अखंडित राहू आणि असे चुकीचे आरोप करू नयेत आणि आपल्या देवाचं नाव कुणीही खराब करू नये एवढंच आम्हाला म्हणजे मनापासून मी सांगतो सर्वांच्या वतीने. धन्यवाद.